तिला पेंटिंगची आवड आहे आणि तो म्हणतोय की आपण ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी करूया, तर ते तर नाही जमणार. प्रत्येक पुरुषाची एक ओरड असते, बायको स्पेसच देत नाही मला. तुला खूप अनुभव असतील असे, तर मला सांग ना याच्याबद्दल काय. डेटिंगची फेजच मुळात खूप कमी महिने असावी. 4 वर्ष डेट नाही करायचं आहे. 4 वर्षात PhD होईल समोरचे. आपल्याकडे वय झालं की लग्न करा, ही एक खूप म्हणजे प्रचलित पद्धत आहे. तर लग्न होण्याच्या आधी बेसिक तयारी तरी काय पाहिजे त्या व्यक्तीची. अनेकांना हे पचनीच पडत नाही की रिलेशनशिपसाठी किंवा मॅरेज नंतरच्या गोष्टींसाठी पण एक कोच असतो. तर काय असतं कोचचं काम आणि किती इम्पॉर्टन्स आहे त्याचा? मंडळी नमस्कार. वैचारिक किडाच्या वैचारिक गप्पांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, जगात एकही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड किंवा नवरा बायकोचं असं कपल नसेल की जिथे भांडणं नाही आहेत, जिथे वाद नाही आहे, भांड्याला भांडं लागत नाही आहे. पण बरेचदा ही भांडणे ना टोकाला जायच्या दिशेने जातात आणि सोल्युशन सापडत नाही. आपण आपल्या स्वतःच्या अभ्यासावरून काही सोल्युशन शोधायचा प्रयत्न करतो, पण अशावेळी नात्यामध्ये इम्पॉर्टंट असतो तो रिलेशनशिप कोच. तर आज याच विषयावर चर्चा करण्यासाठी या विषयातली एक्सपर्ट व्यक्ती मी घेऊन आलोय, ज्यांचं नाव आहे लीना परांजपे. लीनाताई, खूप खूप स्वागत आहे तुझं. थँक्यू. लीनाताई इंडियाज फर्स्ट मिलेनियल्स मॅरेज कोच आहे. हा शब्द तुम्हाला खूप जड जाईल ऐकायला, पण तुम्हाला गप्पांमधनं नक्कीच कळेल की ती का बरं कोच आहे, तिने काय काय अभ्यास केला आहे आणि काय काय सोल्युशन्स ती आज देणार आहे. चला मस्तपैकी गप्पा मारूया. लीनाताई, स्वागत आहे तुझं. बरेचदा रिलेशनशिप सुरू होते, ती मेंटेन करायची असते छान, पण ती पुढे जाऊन सस्टेनच होत नाही. अचानक कुठेतरी एक ब्रेकअप किंवा एक भांडणाचा हे पडतो. तर का बरं होतं असं नात्यामध्ये? असं कुठल्या कुठल्या टप्प्यावर होतं? अगदी डेटिंगपासून होऊ शकतं. म्हणजे एखादा मुलगा मुलगी डेट करतात एकमेकांना, तर खटका तर कुठेही उडू शकतं. म्हणजे कुठच्याही पॉईंटवरनं तुम्हाला त्या कॉफी शॉपमध्ये नाही घेऊन गेलास किंवा तू मला हे गिफ्ट नाही दिलंस किंवा तू कोणासमोर मला असं बोललास किंवा बोललीस, ह्यावरनंही सुरुवात होऊ शकते. ते अगदी पोस्ट मॅरिटलपर्यंत सगळ्या फेजेसमध्ये खटका काय, भांडायला भांडं तर लागणारच. म्हणजे सुरुवात छान होते नात्याची, पण ते सस्टेन अनेकांकडून होत नाही. तर रिलेशनशिप फेल होण्याची एक ढोबळ मानाने वरच्यावर कारण सांगा, आपण डिटेलमध्ये पुढे जाऊया. बरं, थोड्या बहुत प्रमाणात कसं झालं ना की एक कंडिशनिंग झालं आहे मुलगा मुलगी दोघांचंही, की नातं हे असं असावं आणि प्रेम हे असं असावं आणि प्रेमाची मात्रा ही एवढी असावी. आणि जर कुठला वाद झाला जरी तरीसुद्धा ते नातं कुठेतरी डिरेल व्हायला लागतं किंवा ते नातं वर्क नाही होत आहे. मग हळूहळू तो मेसेज जायला लागतो की अरे हे यांनी मनासारखं नाही केलं किंवा तिने ते मनासारखं नाही केलं, आणि त्यामुळे मग ती कटुता वाढत जाते. सो पहिला सर्वात मुद्दा कंडिशनिंग हा असा असू शकतो. दुसरी गोष्ट आहे एक्सपेक्टेशन्स. आणि असाव्यात त्या, ऑफकोर्स असाव्यात, म्हणजे आत्ता नाही तर अजून कधी असणार, पण त्या जेव्हा ओव्हरमध्ये टर्न होतात ना, तेव्हा कुठेतरी ते टॉक्सिसिटीकडे घेऊन जातं. ओव्हर एक्सपेक्टेशन, अवाजवी अपेक्षा आपण म्हणू ते. आणि तिसरं कम्युनिकेशनचा अभाव. म्हणजे राईट टाईमला राईट वर्ड बोलणं हे किती इम्पॉर्टंट आहे, आणि ते नाही बोललं गेलं की त्याच्यातनं गैरसमज होतातच होतात. लग्न झालेली तरुण मंडळी एक 5-7 वर्षानंतर मित्र जेव्हा भेटतात ना, सगळे लग्न झालेले, प्रत्येक पुरुषाची एक ओरड असते, बायको स्पेसच देत नाही मला. तुला खूप अनुभव असतील असे, तर मला सांग ना याच्याबद्दल काहीतरी. मी एक्सेप्शन थोडीशी. अगदी आधीच्या माझ्या रिलेशनशिपमध्ये डेफिनेटली मी खूप अशी मागे वगैरे असायची सचिनच्या, पण जेव्हा वेन आय लॉस्ट हिम आणि माझं जे काही रिमॅरेज झालं त्याच्यानंतरच्या आत्ताच्या आयुष्यात मी खरंच खूप शिकले. त्याच्यामुळे तो कधी प्रॉब्लेम नाही आला स्पेसचा. पण हा प्रॉब्लेम होतो, डेफिनेटली होतो. कारण का, एक पॉझिटिव्हनेस असतो. परत मी म्हटलं तसं कंडिशनिंग असतं की हा माझ्याबरोबरच राहायला पाहिजे, दुसऱ्यांबरोबर जास्त बोलता नाही कामा. काही जण हेल्दी फ्लर्टिंगला ओपन असतात, ठीक आहे, ओके. पण कुठेतरी पॉझिटिव्हनेस जर का जास्त असेल तर मग फोन चेक करणं आणि हे सगळं नाही आवडत. प्रत्येक व्यक्तीचं नेचर, आवडीनिवडी खूप वेगळ्या असतात. तर कधी कधी असं बघायला मिळतं की एक पार्टनर दुसऱ्या पार्टनरवर आपल्या आवडीनिवडी लादतोय. तर हे किती कारण असावं नात्यातल्या डिस्प्यूटचं? नक्कीच आहे ना. म्हणजे जिथे आपण म्हणू की ते हळूहळू मग, म्हणजे आधी एक सजेस्ट करणं, म्हणून चल ना आज आपण हेच करूया, किंवा मला मे बी आय वुड से
डान्स आवडतोय, तर आपण साल्सा डान्सच्या प्रॅक्टिसला जाऊया किंवा तो ग्रुप आपण जॉईन करूया. एक एक्झाम्पल देते मी. पण तिला जर का क्लासिकल म्युझिक आवडत असेल तर तिला इंटरेस्ट नाही आहे त्याच्यामध्ये. किंवा जर तिला पेंटिंगची आवड आहे आणि तो म्हणतोय की आपण ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी करूया, तर ते तर नाही जमणार. पण एकदा त्यांनी फोर्स केला, दुसऱ्यांदा फोर्स केला, तर हे कळायला पाहिजे त्या पार्टनरला दुसऱ्या की हा फोर्स होतोय कुठेतरी, विच इज गोइंग टू टर्न इन टू अ मॅनिप्युलेशन. मग हे आपण खूपच जनरिक झालेत आता रेड फ्लॅग्स आणि ग्रीन फ्लॅग हे शब्द, पण निदान तुम्ही सतर्क तरी व्हा की नक्की काय होत आहे. मग त्यावेळेला यू नीड टू फिक्स अँड यू नीड टू पुट युअर पॉईंट ऑल्सो इन फ्रंट ऑफ हिम. की चल मग आपण एक काम करूया, आपण थोडंसं ना म्युच्युअलला येऊया. चल ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी पाहिजे की नाही, हायकिंगला जायचं आहे की नाही, माझं क्षेत्र नाही आहे, तरीही मी तुझ्याबरोबर यायला तयार आहे, असं तो पार्टनर सांगतो, तो किंवा ती कोणी असेल. तर मग त्याच्याकडनं हेही त्याला रिअलाईज करून घेणं की जर मी पेंटिंग करते तर त्यावेळेला मला थोडंसं ॲटलिस्ट समोर बसणं, कौतुक करणं. सो आय ऑलवेज कीप ऑन सेईंग दॅट यू नीड टू ट्रेन युअर पार्टनर हाऊ यू वॉन्ट टू बी ट्रीटेड. करेक्ट. आणि त्याच्यानंतरची स्टेज अशी आहे की देन यू ट्रीट हिम ऑर यू ट्रीट युअर पार्टनर द वे ही ऑर शी हॅज ट्रीटेड यू. टॉप 5 रिझन्स की जे नातं स्पॉईल करतात. टॉप 5 रिझन्स जर बघायचे असतील तर कमिटमेंट, लॅक ऑफ कमिटमेंट हे पहिलं आहे, लॅक ऑफ अंडरस्टँडिंग हे दुसरं आहे, लॅक ऑफ कम्युनिकेशन हे तिसरं आहे, लॅक ऑफ कनेक्टिव्हिटी हे चौथं आहे आणि लॅक ऑफ ॲक्सेप्टन्स हे 5वं आहे. हे 5 मुद्दे इतके महत्त्वाचे आहेत नात्यामध्ये. मग ते कुठचंही नातं असो, मी डेटिंग फेजमध्ये नाही म्हणणार, पण जेव्हा तुम्ही सिरियस रिलेशनशिपमध्ये आहात तिथपासूनचे अगदी तुमच्या पोस्ट मॅरिटल, लेट पोस्ट मॅरिटल सगळ्या नात्याच्या स्टेजेसपर्यंत हे 5 मुद्दे फार महत्त्वाचे आहेत. आणि या सगळ्यामध्ये एक विश्वासाची गोष्ट असते की जिकडे असं होतं की बायको समजा लग्नानंतर मित्रांसोबत मैत्रिणींसोबत बाहेर जाते, नवरा मित्रांसोबत बाहेर जातोय, तर अशा वेळी विश्वास असणं किती महत्त्वाचं आहे. कारण आजकाल खूप शंका घेतली जाते नात्यामध्ये एकमेकांवर, असं काही नात्यांमध्ये बघायला मिळतं. तर तो फॅक्टर किती. अनसर्टनिटी इज टुडेज नीड. कुठलंच नातं म्हणजे सर्टन नाही आहे, कुठेही ग्वाही नाही आहे त्या गोष्टीची. एक केस स्टडी सांगेन याच्याशी रिलेटेड. एक 32 वर्षाची म्हणजे बायको म्हणूया आपण, कारण न्यूली मॅरिड होते ते, अगदी 4 महिने झाले लग्नाला, आणि 35 वर्षाचा तो तिचा नवरा. आता ह्याच्यामध्ये लग्न झाल्यानंतर जॉईंट फॅमिलीत राहायला आल्या. आता आत्ताच्या डेफिनेशनमध्ये जॉईंट फॅमिली म्हणजे त्याचे आईवडील एवढंच आहे. आता त्यात आपण नाही चेंज करू शकत आहोत, कारण न्यूक्लिअरमध्ये 2घंच जणं असतात, जॉईंटमध्ये आईवडील असतात. तर जॉईंट फॅमिलीत राहायला आल्यानंतर तिची अशी आशा होती की बाबा ॲटलिस्ट मी आली आहे तर नव्याने मला वेलकम व्हावं, सिम्पल गोष्टींमध्ये मला ॲडॅप्ट करायला वेळ द्यावा. आणि तो एकुलता एक मुलगा, त्यामुळे तो पॅम्पर्ड होतापेक्षा तो अंडर द इन्फ्लुएन्स होता बऱ्यापैकी आईवडिलांच्या. म्हणजे ममाज बॉय नव्हता, तो डिसिजन मेकर होता त्याच्या करिअरच्या बाबतीत. पण ह्यामध्ये त्याला स्वतःला एक मित्रांमध्ये जायची खूप जास्त सवय होती, किंवा कुठल्याही गोष्टी मित्रांमध्ये शेअर करायची सवय होती. आता ही सवय असताना तिच्याबरोबरचा वेळ, कारण रुटीन बदललं ना, लग्न झाल्यानंतर हनीमून पिरियड झाला आणि मग रुटीन बदलल्यानंतर समहाव त्याला ती खटकायला लागली. कारण रात्री तो 12:30-1ला वगैरे यायचा, आणि हे कसं काय ती न्यूली वेड वाईफ सहन करणार. त्याच्यामुळे 10-10:30 इज ओके, तिने त्याला 1-2दा सांगून झालं, आणि त्याच्यानंतर मग ड्रिंक्स, आणि ही सवय होती त्याला. सो इवन दो ही वॉज करिअर ओरिएंटेड, सगळं काही छान होतं, पैसासोबत म्हणजे सगळं होतं, तरी पण त्याच्या ह्या सवयीमुळे फ्रेंड्सच्या तिथे गडबड झाली. तो मगाशी मी जे मुद्दे सांगितले भांडण्याचे, त्यातला पहिला आहे की लॅक ऑफ अंडरस्टँडिंग. म्हणजे त्यातल्या 5पैकी एक येतो लॅक ऑफ अंडरस्टँडिंग, जो इथे झाला. मग आता तो नंतर मग जेव्हा माझ्याकडे आला, म्हणजे दोघंही आले, कधी दोघं येत नाहीत, एकच पार्टनर येतो माझ्याकडे, दॅट्स वॉट माय स्पेशालिटी इज. पण तरी ह्यावेळेला दोघं आले, तर मी म्हटलं तिला की हा ॲक्च्युली प्लस पॉईंट आहे की तो कुठेतरी कॉपरेट करायला तयार आहे, किंवा नातं रिपेअर करायला त्याचा इनिशिएटिव्ह आहे, म्हणजे तो विलिंगनेस दाखवतो. मग जेव्हा त्याची सेशन सुरू झाली तेव्हा काय झालं की हळूहळू त्याचं जे काही बाहेर जाण्याचा फोकस होता, आणि ते एन्जॉयमेंट होती ना ती, सो इथली एन्जॉयमेंट तू म्हणजे शिफ्ट करून घेतली. सेशन्स मार्फत झालं असं की समहाव थोडासा फोकस झाला, आणि वन्स इन अ वीक जाण्याची गोष्ट आली. जे तो ऑलमोस्ट 3-4 वेळा जायचा, वन्स इन अ वीक जायला लागला. तर ती मात्र कमी झाल्यामुळे आपसूक त्याचं इथे लक्ष झालं. मग दोघांमध्ये संभाषण व्हायला लागलं.
मग कुठेतरी काय म्हणू आपण त्याला, बॉन्डिंग सुरू झालं, कनेक्शन सुरू झालं. आणि त्यातनं त्याला कळलं की ही तर जशी दिसते तशी नाही आहे, ही तर खूप म्हणजे काय म्हणू आपण, हॅपी गो लकी, सपोर्ट करणारी, मस्ती करणारी, असं सगळं आहे. तर दॅट इज हाऊ त्यांचं बॉन्डिंग वाढल्यामुळे या गोष्टीला त्याला स्पेस मिळायला सुरुवात झाली. आणि तिला खूप पॉझिटिव्हनेस होता, कारण का ती इन्सिक्युअर होती तिच्या आधीच्या आयुष्यात. तिचे ऑलरेडी 2 ब्रेकअप झालेले होते, त्याच्यामुळे तिला ट्रस्ट इश्यूज नक्की होते, ज्याच्यावर तिने काम न करता घरातले म्हणाले वय आता 32 म्हणजे खूपच झालं म्हणून लग्न केलेलं होतं. तर हे असं असताना फार महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचा पास्ट तुम्ही हील करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही समोरच्याकडे एक्सपेक्ट करताय, व्हॉट अबाउट यू, व्हॉट अबाउट युअर इनर वर्क. त्यामुळे स्पेस देण्यासाठी आधी स्वतःहून ॲक्सेप्टन्स तर पाहिजे की आपला नवरा कशा करता स्पेस मागतोय. आणि मग हे नातं त्यांचं जेव्हा बॉन्डिंग झालं तेव्हा ती त्याच्या मागे लागणंही तिने बंद केलं पाहिजे ओव्हर द पिरियड ऑफ टाईम. इट टूक हार्डली, आय वुड से, मला आठवतं आहे 1.5-2 महिन्याची गोष्ट आहे. सेशन्स 3 महिन्याचे घेतलेले, पण 1.5 ते 2 महिन्यातच त्यांना ही ट्रान्झिशन दिसली की तो स्वतःहून सांगून बाहेर जात होता, ना ती फोन चेक करत होती, ना ती त्याला 10 वेळा कॉल करायची. दॅट्स अ ट्रान्झिशन. लाईक त्यालाही त्याची स्पेस मिळाली आणि तोही तिला इम्पॉर्टन्स द्यायला लागला. आत्ता एक मुद्दा आला चर्चेमध्ये आपल्या, आणि खूप जणांच्या मनातला हा प्रश्न आहे की आपल्याकडे वय झालं की लग्न करा. ही एक खूप म्हणजे प्रचलित पद्धत आहे. तर लग्न होण्याच्या आधी बेसिक तयारी तरी काय पाहिजे त्या व्यक्तीची? भरपूर तयारी पाहिजे. म्हणजे तुम्ही कुठचीही गोष्ट जेव्हा विकत घेता तेव्हा तुम्ही ती खूप तपासून वगैरे घेता, नाही का? मग नातं का नाही तपासून घ्या? लग्न जे करायचं आहे तर लग्न आणि संसार ह्याच्यातला फरक तर डेफिनेटली माहिती आहे आता सगळ्यांना, कारण मी सतत ते बोलत असते. पण लग्नाची तयारी करता संसाराची तयारी कधी करणार आहात, राईट? तो वेडिंग प्लॅनर्स आहेत तुमच्याकडे, मॅरेज प्लॅनर तर पाहिजे. सो दॅट व्हॉट विल हॅपन, प्री मॅरिटल फेजमध्येच तुम्ही आई वडिलांचे म्हणजे सासू सासऱ्यांचे स्वभाव कसे आहेत, त्यांच्या सवयी कशा आहेत, माझ्या सवयी कशा आहेत, त्याच्या सवयी कशा आहेत, हा टोटल माझा म्हणजे आहे तो 6 महिन्याचा कोर्स आहे. पण हे जर क्लॅरिटीने आलं समोर तर बॉन्डिंग व्हायला खूप सोपं जातं, कम्युनिकेशन करायला सोपं जातं, डिस्कशन्स व्हायला एक तुम्ही वाव देता त्या गोष्टीला. माझे आजी आजोबा असतील किंवा आई वडील असतील, हे कायम म्हणतात की आम्ही लग्न केली, झाला की आमचा पण संसार सुखाचा. तर खरंच ही गरज आहे इतकी चेक करण्याची? संसार सुखाचा होता का ॲडजस्टमेंट हे आपल्याला माहिती नाही आहे ना. मे बी तो सॅच्युरेशन पॉईंट असू शकतो, मे बी ते खूप मोनोटोनस लग्न असू शकतं, सगळ्यांची नाही म्हणणार. पण त्यावेळेला एवढी टेक्नॉलॉजी नव्हती ज्याचा म्हणजे इंटरफिअरन्स नव्हता, दोघांना एकमेकांसाठी वेळ मिळत होता. राधा ते काढतही होते, सगळेच नाही पण जे काही होते ते काढत होते. आणि समहाव ह्या कंडिशनिंगमध्ये होते की हे ठेवायचं, संसार टिकवायचं. जेव्हा तुम्ही ना आधीच्या जनरेशनच्या लोकांना भेटता, मी सगळे कपल्स नाही म्हणणार, पण तेव्हा तुम्हाला त्यातली वस्तुस्थितीसुद्धा कळते, म्हणजे रिॲलिटी चेक पण कळतो की बरोबर जे दिसत होतं सगळं छान, पण नंतर त्यामागे टिपं घालणारी व्यक्ती मी स्वतःहून बघितलेल्या आहेत, माझ्या रिलेटिव्समध्ये बघितलेल्या आहेत, इव्हन बोलणं करताना किंवा भेट म्हणून ॲक्वेंटन्सेसमध्ये बघितलेल्या आहेत. त्यामुळे ते वर दिसायला किंवा ते टिकवायचं आहे हेच मी म्हटलं ना, कंडिशनिंग खूप स्ट्रॉंग होतं. त्यामुळे त्याच्या मागे खूप काही काय आहे, आय वुड से इन्व्हेस्टमेंट होती, त्रासपेक्षा कॉम्प्रोमाइज होतं, खूपच जास्त ॲडजस्टमेंट होती. आणि जाऊ दे ना, सोडून द्या, फॉरगिव्हनेस खूप जास्त होता. आणि आत्ता हा जो अवेअरनेस आला आहे त्यामध्ये इतका फॉरगिव्हनेस नाही आहे, डेफिनेटली नाही आहे. पण यांनी मॅरेज इन्स्टिट्यूशन टिकलं होतं असं म्हणता येईल? टिकवलं गेलेलं बळेच असेल, पण ठीक आहे टिकलं, पण टिकवलं गेलं ना या लोकांमुळे. आणि आत्ता आपण जो अवेअरनेस, एक सिम्पल छोटासा मुद्दा इथे सांगते. जेव्हा तुमच्या मंगळसूत्राचा दागिना होतो ना तेव्हा ते लग्न दिसायला संसार असतो तो, पण ते नातं नसतं किंवा ते त्याच्यात तेवढी ग्रॅव्हिटी नसते, हे एवढं तर समजायला पाहिजे. खूप डीप होतं हे मंगळसूत्राचा दागिना वगैरे. म्हणजे लोक बाहेरच्या देशातले आपलं आपलं कल्चर बरोबर ठेवतात, राईट? मग आपणच आपलं कल्चर का मॉडर्निटीच्या नावावरती बदलतोय? आज मी सुद्धा स्वतः मंगळसूत्र नाही घातलं आहे. सो आय एम जस्ट टेलिंग यू, जेव्हा त्या मंगळसूत्राचा दागिना होतो तेव्हा तुम्हाला समजायला पाहिजे की कुठेतरी आपण एक कॉम्प्रोमाइज करतोय. Now here I would say that doesn't mean की सुहास my husband is a wrong person or a bad person, पण कुठेतरी आपण म्युच्युअली चाललोय. फार ते सोलमेट आणि हॅपीली एव्हर आफ्टर हे बनवावं, ती प्रोसेस आहे, परत सांगेन.
मे बी मी परत घालायला लागेन काही वर्षांनी, आय डोंट नो दॅट, पण इट इज अ रियालिटी. आणि लेट्स फेस द रियालिटी. कशाला आपण सगळं फिक्स करायला जातोय? कशाला सगळं गुडी कव्हरमध्ये शुगर कोट करून सगळं सांगायला जातोय की नातं हे असं असावं, हे असं रॅप केलेलं असावं, हे अशा गोष्टी असाव्यात? असं नाही आहे ना. नातं थोडंसं असावं की विस्कळीत, फ्लेक्सिबिलिटी असावी. पण त्याचं पर्सेंटेज तुमच्या लाईफमध्ये किती आहे हे मॅटर करतं. फॉर एक्झाम्पल, तुमच्या लाईफमध्ये तुम्ही जर 100% नात्याला महत्त्व देताय तर ते नातं कुठलंही टिकणार नाही आणि त्रास तुम्हाला होईल फक्त. सो इन्स्टेड ऑफ दॅट त्याचं पर्सेंटेज थोडं ठेवून हळूहळू ते वाढवा इव्हेंच्युअली. कळलं मी काय म्हटलं? हां, म्हणजे एक 20-30% तुम्ही नातं ठेवा, त्याचा इम्पॉर्टन्स तेवढाच ठेवा तुमच्या लाईफमध्ये, म्हणजे तुम्हाला त्रासही त्याचा कमी होईल. लग्न खूप झालं, थोडं डेटिंग आणि रिलेशनशिप फेजवर येऊ आपण. या दोन्ही फेजमध्ये ना कधी कधी पार्टनर टॉक्सिक हे कळतं सुद्धा, पण त्यातनं बाहेरच पडता येत नाही दुसऱ्या पार्टनरला. काय कारण असावे त्याची? डेटिंगची फेजच मुळात खूप कमी महिने असावी. 4 वर्ष डेट नाही करायचं आहे, दॅट्स इटसेल्फ इज अ रॉंग साईन. 4 वर्षात PhD होईल समोरचे. म्हणजे डेटिंग नाही करायचं आहे एवढं. तुम्हाला डेटिंगचं डेफिनेशन प्लीज समजून घ्या. डेटिंग म्हणजे नातं नाही. मी नेहमी सांगते, डेटिंग इज नॉट अ रिलेशनशिप. डेटिंगची फेज ही साधारण 3 महिने, मॅक्झिमम तुम्ही 6 महिने ठेवू शकता डेट करताय तर. त्या डेटमध्ये तुम्हाला डेफिनेटली हा अंदाज येतो तुमच्या पार्टनरबरोबर की वेदर वी आर ऑन अ सेम पेज अँड वी डू वॉन्ट टू एंटर इन अ सिरियस रिलेशनशिप. हा अंदाज आल्यानंतर मग सिरियस रिलेशनशिपमध्ये एंट्री घ्यायची आहे. कारण ती एंट्री घेतल्याशिवाय तुम्ही जर फक्त डेट करत राहिलात तर तुम्ही रॉंग सिग्नल पार्टनरला देताय की मी पण अवेलेबल आहे आणि तूही मोकळा आहेस. आपल्या ऑडियन्सकरता तर मी अगदी सांगेन, प्लीज बी अवेअर ऑफ इट की डेटिंग इज नॉट अ रिलेशनशिप. अंडरलाईन दिस, अगदी लिहून ठेवा आणि पाठ करा ती गोष्ट. का? कारण डेटिंगला रिलेशनशिप तुम्ही समजू शकताय, तुमचा पार्टनर समजतोय ह्याला कुठली ग्वाही नाही आहे. कारण तो असेल तर त्यामध्ये कुठली तरी सिरियसिटी येईल, अंडरस्टँडिंग येईल, काही वेगळे जेस्चर्स येतील. तर ॲट अ टाईम जर का तो दुसऱ्या मुलींबरोबर दिसतोय आणि तुम्ही दुसऱ्या मुलांबरोबर दिसताय तर ह्यातनं तुम्हाला नक्की काय हवं आहे? डिसाईड द पर्पज ऑफ युअर डेटिंग. माझा पर्पज काय आहे, त्याचा पर्पज काय आहे, हे कळलं की ते टॉक्सिसिटीकडे जायच्या आधीच तुम्ही त्याची काळजी घेऊ शकाल. डेटिंग आणि रिलेशनशिपमधला फरक अनेकांना कळत नाही. तर डेटिंगमधल्या कुठल्या गोष्टी अशा आहेत की ज्या टाळल्या पाहिजे रिलेशनशिपमध्ये जायच्या आधी? तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्या नाही होत. फॉर एक्झाम्पल, फिजिकली इंटिमेट. दे गेट फिजिकली इंटिमेट कारण दॅट इज अ नॉर्मल ह्युमन नेचर, यू नो. दे विल गेट फिजिकली अट्रॅक्टेड. ठीक आहे. आता ही गोष्ट जर होतीये तर त्यामध्ये मुद्दा असा येतोय की वन ऑफ द पार्टनर्स इज गोइंग टू गेट इमोशनली अटॅच ऑर इन्वॉल्व्ड. तुम्ही कितीही नाही म्हटलं तरी, कारण आपण टेक्निकल नाही ना नुसते राहू शकत. म्हणजे एक पार्टनर प्रॅक्टिकल राहील, चला बाबा ह्याच्यापासून डिस्टन्स ठेवायचा ना, इमोशन्स फार काही आपल्याला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही व्हायचं आहे, जास्त शेअर नाही करायचं आहे, ओके. पण जो इमोशनल आहे, ऑलरेडी त्याचा नेचर इमोशनल आहे, तो पार्टनर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणारच आहे. त्याच्यामुळे तो इन्व्हॉल्व होत जातो, दुसरा पार्टनर मात्र प्रॅक्टिकल राहतो. आणि ह्यामध्ये आपण स्वतःची फसवणूक करत राहतो की अरे हे तर रिलेशनशिप आहे म्हणून, आणि आपण नाही मी फक्त डेटच करते किंवा मी फक्त डेटच करतोय हे स्वतःला समजवाल. पण सायन्स मात्र तशा तुम्ही म्हणजे एक स्टेज मात्र तुम्ही पुढे जाताय. फॉर एक्झाम्पल, तुम्ही फिजिकली इंटिमेट झालात, चला ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर तुम्ही इमोशनली पण इंटिमेट होता, म्हणजे तुम्ही इमोशनल बॉन्ड काय म्हणू त्याला, इमोशनल सपोर्ट देता तुम्ही त्या पार्टनरला. म्हणजे जर कधी त्याला प्रॉब्लेम असेल काही, तो जर शेअर करतोय आणि तो म्हणतो नाही आपण तर फक्त डेट करतोय, म्हणजे मला काही जास्त शेअर नाही करायचं आहे, तरी तुम्ही आपणहून त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन त्याला सांगता नाही आय एम देअर फॉर यू. सो हा इमोशनल सपोर्ट तुम्ही देता. जसा तुम्ही सपोर्ट देत जाता तो किंवा ती, जो कोण असेल दुसरा पार्टनर, तोही इमोशनली डिपेंड होऊन जातो. बरोबर. दिस इज द रेड फ्लॅग इन डेटिंग. ओके. डेटिंगमध्ये इमोशनल कालवाकालव, इन्व्हॉल्वमेंट, डेडिकेशन हा प्रकार नसावा. कारण डेटिंग हे फक्त एक्सप्लोर करण्याकरता आहे, एक्सपेरिमेंट करण्याकरता आहे, एक्सपिरियन्स घेण्याकरता आहे. दॅट इज इट, सिम्पल. सो
रिलेशनशिपमध्ये असताना सगळ्या छान गोडी गोडी वगैरे गोष्टी वाटतात, पण रिलेशनशिप जसं पुढे पुढे जातं तसं त्याची एक टॉक्सिसिटी एंटर होते त्याच्यामध्ये. तर का बरं होत असावं, कारणं आणि या सगळ्या गोष्टी? फारच व्हायरल झाला हा शब्द टॉक्सिसिटी. म्हणजे मी ओके आहे, टॉक्सिक रिलेशनशिप असं मी मगाशी म्हटलं तसं, पण सगळंच काही छोटे मुद्दे काही जर मनासारखे नाही झाले तर ते टॉक्सिसिटी असं नको म्हणूया. एनिवेज, डेटिंगमधनं आपण रिलेशनशिपमध्ये गेलो, इनिशियल फेजला खूप जास्त अंडरस्टँडिंग दाखवलं हे, आणि मग त्याच्यानंतर जेव्हा एखादा पार्टनर सिरियस होतो की आपण घरी बोलायचं का, किंवा माझ्या घरी मी सांगतो, इंट्रोड्यूस करून देतो तुला, किंवा तुला मी माझ्या घरी बोलावते, म्हणजे मी आईला सांगितलं आहे माझ्या. तर हे जेव्हा असतं आणि त्यावेळेला जेव्हा एक पार्टनर डिसअपिअर होतं की नाही, म्हणजे घोस्टिंग इन रिलेशनशिप म्हणते मी. घोस्टिंग डेटिंगमध्ये होतं, जे ॲक्सेप्टेड आहे, ओके होऊ शकतं, पण जे रिलेशनशिपमध्ये जर झालं, दॅट इज अ नंबर 1 रेड फ्लॅग. दॅट विल, कारण तो तुम्हाला मेसेज देतोय की ही व्यक्ती तुमच्याबरोबर थोडी बोर झाली आहे, किंवा ते तेवढं सिरियस नाही आहे. जेवढं सिरियस तुम्हाला वाटत होतं आधी तेवढ्या सिरियसिटीमध्ये तो नाही आहे किंवा ती नाही आहे. अनेकांची ओरड असते की रिलेशनशिपमध्ये असताना जेवढी मजा होती ती लग्नानंतर नाही उरली. आता का होत असावं असं? लग्नानंतर संसार सुरू होतं ना, म्हणून कदाचित असेल. पण गंमत अशी आहे, संसार म्हणजे एक हक्क येतो, एक जबाबदारी येते. कारण आधी तुम्ही फ्री बर्ड असता. कितीही तुम्ही म्हणालात रिलेशनशिपमध्ये आहात तरी पण तुम्ही 24/7 एकमेकांबरोबर नाही राहत आहात. लिव्हिंगमध्ये राहत असाल तर डेफिनेटली तुम्ही एकमेकाला यूज टू करून घेता किंवा तुम्ही ॲडजस्टमेंट करता त्या पद्धतीने. पण रिलेशनशिपमध्ये जो काही थोडा बहुत फ्रीडम असतो तुम्हाला, किंवा तुमची स्पेस असते, ती स्पेस तेवढी ऑक्युपाय होते तुमच्या पार्टनरमुळे लग्नानंतर. त्यामुळे संसार सुरू झाल्यानंतर जी काही हजबंड आणि वाईफ, नवरा आणि बायको ह्या रोलमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी येते ना, त्या रिस्पॉन्सिबिलिटीनी थोडंसं जडत्व येतं, थोडंसं आय वुड से एक अनकम्फर्ट झोन येतो, की म्हणजे आपण आता लग्नबंधनात अडकलोय, 24 तास सोबत असं काहीतरी ते घेतलं जातं. सो लग्नानंतर हे असं का टिकत नाही, किंवा का खटके उडतात, किंवा का कटकट वाटते, तर एक पॉझिटिव्हनेसचं सुद्धा कारण येईल की आता तू माझा आहेस आणि मी तुझी आहे, हा एक गृहीत धरण्याचा भाग होऊन जातो. आणि त्यामुळे आपलं जे काही मोकळं ढाकळं वागणं होतं किंवा जपणं होतं, ते जपणं तिथे गृहीत धरल्यामुळे बदलत नाही, ते म्हणजे चेंजच होऊन जाईल, डायनॅमिक्सच चेंज होतात त्याचं. लग्नाच्या आधी एखादं कपल की जे फार भारी होतं आणि म्हणजे त्यांचं रिलेशनशिप पाहून असं वाटायचं की मेड फॉर इच अदर वगैरे, पण लग्नानंतर एकदम अनएक्सपेक्टेडली सगळ्याच गोष्टी बदलल्या, असं तुझ्या बघण्यात एखादं उदाहरण? किती वर्ष रिलेशनशिप असेल लग्नाआधी, अंदाज सांगू शकतोस? 4. 3 ऑप्शन देते. अजून 3, अजून 6. 13 वर्ष. 13 वर्ष रिलेशनशिपमध्ये सिरियस, म्हणजे इन अँड आउट दोघं एकमेकांना पूर्ण ओळखतात. अगदी म्हणजे आता जवळजवळ 37-38 वय आहे तिचं, आणि तेव्हा त्यांनी ते लग्न केलं. ओके. आणि विदिन अ मंथ लाईक डिसेंबरमध्ये लग्न झालं, आणि ऑलमोस्ट जानेवारी पण ते काय हॅपी न्यू इयर पण काही नीट नाही झालं, आणि जानेवारीमध्येही आईकडे निघून आली. 13 वर्ष असणारं सिरियस रिलेशनशिप, ज्यामध्ये कविता केल्या जायच्या, एकमेकांना त्या ऐकवल्या जायच्या, कॉन्सर्टना गेलं जायचं, काय दे यूज टू स्पेंड व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ देअर लाईफ त्यांनी खूप छान घालवला. आणि नंतर एका महिन्यात, कारण ती मुलगी बाई म्हणजे लग्न झाल्यानंतर त्याच्या आईबरोबर म्हणजे जे काही राहत होते सूटच नाही झाले. आणि द रिझन फॉर नॉट अ दिवस आत्ता होतोय त्यांचा म्हणजे, पण द रिझन फॉर सेपरेशन किंवा ती येणं, मटर पनीर हे रिझन होतं. मटर पनीर हे रिझन होतं. इतकी सिम्पल गोष्ट, म्हणजे त्याला काहीही बेस नाही आहे, पण त्यांना घरामध्ये ती भाजी, पनीर मटर म्हण किंवा मटारच्या भाज्या बनवणं म्हणजे त्यांना खूप आवडायचं. आता त्या आईने तिला शिकवलेली एकदा भाजी, आणि ही आधी काही फार जेवण बिवण करणाऱ्यातली नव्हती, तरी पण बेसिक तिला माहिती होतं. आता एकदा दोनदा भाजी तिला जमतच नव्हती ती भाजी करायला, किंवा ती कुठेतरी काहीतरी खारट व्हायची किंवा आलं लसूण जास्त पडायचं, वॉट एव्हर इट वॉज. पण ते दोनदाच काहीतरी त्या महिन्याभरामध्ये बनवली असेल, पण त्याच्यामध्ये ती फेल झाली. आणि ह्या आईने हिला जेवणच बनवता येत नाही, पोळ्या पण बघ कशा म्हणजे ही कडक बनवतीये.
जे काही आहे ते कंप्लेंट त्याला करायला गेली आणि त्याचा आईच्या अगेन्स्ट सेच नव्हता. स्टँड नाही घेऊ शकला, ऍब्सोल्युटली नाही स्टँड घ्यायलाच. तो म्हणाला जा तू घरी जा बाबा, आपण नाही असं राहू शकत आहोत. आणि ह्या हसण्यावरही वाटतंय, पण हे म्हणजे जसे सेशन्स तिने चालू केले, मला अप्रोच केलं आणि नंतर मी तिला परत पाठवलं, ती परत गेली सुद्धा. बट दॅट टर्न इन टू अ व्हेरी आय वुड से डोमेस्टिक व्हायलन्स आणि अशा ह्याच्यात टर्न झालं. ते खूपच एकदम डिरेल झालं, म्हणजे एकदम कालच्या लेवलला गेलं ते. आणि खरंच रिझन ते होतं, कारण तिला ती भाजी बनवता येत नव्हती. तो त्याच्यावरती चिडायचा, तो आईला स्ट्रगल करायचा, सांगायला प्रयत्न करायचा, पण आई ते ॲब्सोल्युटली काही नाही. म्हणजे निमित्त आहे, ती गोष्ट निमित्त होती. पण त्याच्यातनं मग सगळ्या कंप्लेंट्स बाहेर आल्या अननेसेसरी, ज्या त्यांनी आधी ॲक्सेप्ट केलेल्या होत्या. बरोबर. ओके, तिच्या हातावर इथे डाग होते, तेही त्यांनी ॲक्सेप्ट केलेले होते. मग ती स्लीवलेस घालायची, ते त्याच्या आईला खटकायला लागलं, मग ह्यालाही खटकायला लागलं. अशा सगळ्या गोष्टी झाल्या. सो लग्नाआधी प्लीज प्लीज कळकळीची विनंती, कुठलेही काही मुहूर्त तुमचे ठरलेले असतील, पण लग्न करणं हा तुमचा डिसिजन आहे. सो प्लीज गेट अवेअर ऑफ इट अँड देन टेक अ डिसिजन. सिम्पल. ताई, तू रिलेशनशिप कोच आहेस. अनेकांना हे पचनीच पडत नाही की रिलेशनशिपसाठी किंवा मॅरेज नंतरच्या गोष्टींसाठी पण एक कोच असतो. तर काय असतं कोचचं काम आणि किती इम्पॉर्टन्स आहे त्याचा? सर्वात पहिली गोष्ट आपण हे समजूया, कोच ही खूप जेनरिक टर्म झाली आता. त्यामुळे एखादा मार्केटिंग म्हणजे इव्हेंट मार्केटिंग किंवा असं करणारा सुद्धा आजकाल स्वतःच्या इथे रिलेशनशिप कोच म्हणून लावू शकतो. कोणीही लावू शकतं आणि लोकांची फसगत होऊ शकते. सो कोचचा खरं मिनिंग असा आहे की जो तुम्हाला ॲज अन एक्सपर्ट हू विल अंडरस्टँड युअर इश्यू, हू विल लिसन यू व्हेरी डीपली, आणि जो तुम्हाला मोटिवेट करेल की तुमच्यातनं सोल्युशन्स बाहेर काढून तुम्ही स्ट्रॉंग व्हायला. तो कधीही स्वतःचं इप्सित फक्त साध्य करणार नाही, राईट, तुम्हाला प्रोव्हाइड करून रेडीमेड सोल्युशन्स. सो स्पून फिडिंग हे कोच कधीच करत नाही, नेवर एव्हर. डायरेक्ट गायडन्स, रेडीमेड गायडन्स कधीच करत नाही. म्हणजे असं होत असेल तर हे अप्लाय करा, तसं होतं ॲब्सोल्युटली नॉट. इट डझंट वर्क. प्रत्येक कपलची वेगळी स्टोरी असते. तुम्हाला त्याच्या डीपमध्ये जावं लागतं, कितीतरी तास डीप लिसनिंग करावं लागतं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही त्यांना वेगवेगळ्या टूल्स आणि टेक्निकद्वारे त्यांना स्ट्रॉंग करू शकता, जिथे ते रिझॉल्व्ह ऑन देअर ओन करतात. एखादं असं उदाहरण सांग ना तुझ्या बघण्यातलं की नातं एकदम तुटेपर्यंत गेलं होतं, पण फक्त आणि फक्त कोचचा रोल आला तिथे, रिलेशनशिप कोचचा, आणि म्हणून त्याच टिकून आहे आणि चांगलं नर्चर होत आहे. कितीतरी, म्हणजे डिवोर्स ॲट द एज ऑफ. फ़ोन केलाय, सांगितलंय मैं डिवोर्स लेने वाला हूँ. म्हटलं ठीक है, फिर मैं तो डिवोर्स कोच नहीं हूँ. तेव्हा तर डिवोर्स कोचची हेही नव्हती. लॉयर को फोन करो. तर तो म्हणाला असं सगळं आहे. ठीक आहे, भेटायला आल्यानंतर मग कळलं की ती स्कूल टीचर होती बायको, दिल्ली वगैरे सगळं सोडून ती आलेली होती. ही माझी थोडी फेवरेट केस स्टडी आहे म्हणून मी ती सांगते. अशा आहेत आत्ताच्या करंटली पण भरपूर आहे. पण हे स्कूल टीचर सोडून, जॉब सोडून ती इथे आली, मुंबईत राहते त्याच्याबरोबर. हा ITमध्ये आहे आणि सगळं छान चाललं आहे, जॉईंट फॅमिलीत राहत आहेत. पण समहाव तिला काम खूप करावं लागतं, म्हणजे ॲज अ टीचरचा जॉब तिला मिळाला नाही आहे आणि त्यामुळे घरातली कामं तिला आत्ता ऑब्व्हियसली करावी लागत आहेत. आणि जे तिला 1-2-3 महिने तिने केलं, 6 महिने केलं, पण शेवटी तिला वाटलं की हे आय एम डन. आय मीन लाईक हे काय मशीनचे कपडे धुतलेले आवडत नाहीत म्हणून हाताने धुवायचे, ही कुठलं लॉजिक आहे कळत नाही आहे. त्यामुळे ती शेवटी मग तिने तिचा अवतार दाखवला आणि मग तो घाबरला. तो म्हणाला की, आणि मग ती निघून गेली दिल्लीला परत. तर मग हा घाबरला आणि मग त्यांनी रीच आउट केलं. तर त्याच्याशी बोलताना त्याचे सेशन्स पहिले सुरू केले की आधी तू पहिलं दिल्यास काय नात्यामध्ये ते मला सांग, तुझी इन्व्हेस्टमेंट काय आहे. ना क्वालिटी टाईम, ना कम्युनिकेशन, तर हे पहिलं तर तुला द्यायला पाहिजे. अप्रिसिएशन नको का? इतक्या गोष्टी तिने इथे येऊन कॉम्प्रोमाइज केल्या, त्याचं थोडं कौतुक तरी व्हायला पाहिजे, थोडं तुझ्याकडनं बॉन्डिंग, तिला सिक्युअर फिलिंग व्हायला पाहिजे की नाही आपण हे असं करूया, मी बोलतो, काहीतरी कम्युनिकेशन पाहिजे, जे नव्हतं. सो आधी त्यांनी ते रिपेअर केलं. प्लस पॉईंट असा झाला, ती इमिजिएटली दिल्लीहून घरी परत आली. दॅट्स अ नंबर 1 थिंग. सेकंड, ती मला भेटली. थर्ड थिंग, तिने स्वतःवरती काम केलं की कुठेतरी मला इतकं इमोशनली डिपेंड नाही राहायचं आहे. कारण ती काय करायची, तिच्या एक्स बॉयफ्रेंडला ती कॉन्टॅक्टमध्ये होती, कारण हा इथे रिस्पॉन्ड करत नव्हता, ती डिस्टर्ब होती. शी वॉज नीडिंग दॅट इमोशनल सपोर्ट. त्याच्यामुळे ती तिच्या एक्स बॉयफ्रेंडला फोन करायची आणि जे ह्यांनी पकडलेलं काय, आता IT म्हणजे तो ट्रॅकर वगैरे सगळं. म्हटलं अरे हे उद्योग करण्यापेक्षा रिझन शोधायचं. वाय इज शी गोईंग देअर, हे रिझन पाहिजे ना आपल्याला, व्हॅलिड रिझन आहे.
ते केल्यानंतर आज आहे त्यांचं काहीतरी 2.5-3 वर्षाचा मुलगा आहे त्यांचा. क्या बात आहे. म्हणजे एका कोचचा एवढा एक इन्फ्लुएन्स होतो. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन येऊ शकते. आणि हे कोचला महत्त्व देण्यापेक्षा मी म्हणेन त्यांनी एफर्ट्स टाकले, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. कारण हे एफर्ट्स टाकलेच नसते तर ते झालं नसतं. थेरपिस्ट, सायकियाट्रिस्ट, काउन्सिलर या तिघांपेक्षा एक रिलेशनशिप कोच कसा वेगळा ठरतो? नात्यामध्ये तुम्हाला ग्रोथ करायची आहे किंवा रिपेअर करायचं आहे तर त्याकरता तुम्हाला सोल्युशन हवं आहे का ट्रीटमेंट हवी आहे असा फरक कळतो. कोच अँड मेंटॉर इज देअर टू मेक यू स्ट्रॉंग अँड रिझॉल्व द थिंग्स, राईट, सो दॅट यू विल ओनली रिझॉल्व द थिंग्स, राईट. Counselor gives the guidance, which is also with due respect to every professional I'm talking. Counselor gives the guidance, advices. Therapist treats with the therapy sessions. Okay, ती ट्रीटमेंट होते. सायकियाट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट सुद्धा ट्रीटमेंट देतात, ज्यामध्ये सायकियाट्रिस्टनं मेडिकेशन द्यायची सुद्धा मुभा आहे. म्हणजे ते मेडिकेशन पण देतात. पेशंट होतो त्याच्यामध्ये. म्हणजे क्लिनिकल सायकोलॉजी हा एक मोठा मुद्दा आहे. सो आता लोकांनी ठरवायचं आहे नात्यामध्ये जर का खुट्ट झालं, काही झालं तर नक्की आपल्याला फक्त सल्ला हवा आहे तर आपण काउन्सिलरकडे जाऊया. आपल्याला थोडंसं ऑन आवर ओन करता येतं आहे तर मग तो काउन्सिलर तुम्हाला हेल्पफुल ठरेल. पण जर तुम्हाला वाटतं आहे की नाही हे ऑन आवर ओन आपण केलं आहे पण तरीही रिझल्ट मिळत नाही आपल्याला, तो समहाऊ यू नीड टू चूज बिटवीन अ थेरपिस्ट, अ सायकियाट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट अँड अ कोच अँड अ मेंटॉर. दिस इज इट. इट इज सो सिम्पल. तुम्ही वाईज होणं गरजेचं आहे. कारण नॉलेज तर गुगलवरती पण अवेलेबल आहे, ते AI वरती पण जनरेट करू शकता, ChatGPTवरती तुम्हाला मिळतं आहे. पण ते काय म्हणतात त्याला इम्प्लिमेंटेशन पाहिजे ना त्याचं. ते कृतीत उतरवायचं नाही का तुम्हाला, मग ते कृतीत उतरवून घेणारी व्यक्ती पाहिजे तुम्हाला. म्हणजे तो वे एक जो असतो तो तुम्हाला इट्स अ लॉंग पाथ. म्हणजे तुम्ही भरकटलात आणि तुम्हाला लिटरल मी क्लायंट्स नाही सांगते, माझ्या हायवेपर्यंत मी असणार आहे. तो हायवेपर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे. देन इट इज युअर ओन जर्नी. सिम्पल. ताई, खूप चर्चा झाली या सगळ्या रिलेशनशिप, लग्न याच्यावर. पण माझ्यासारखे अनेक जण आहेत की आता ज्यांना रिलेशनशिपमध्ये असतील किंवा लग्न झालेलेही काही असतील, तर या भांडणांवरचे सोल्युशन्सकडे थोडंसं आपण जाऊया. तर काय सोल्युशन्स आणि प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे की जेणेकरून नातं उत्तम फुलेल पुढे? मुद्दा बेसिक गोष्टी सांगते. सोल्युशनच्याकडे जायचं असेल तर गोष्टी क्लिअर करा. नंबर 1 थिंग इज, इफ यू फील की कुठेतरी डिसअपिअरन्स होतो आहे, कुठेतरी टॉक्सिसिटी आहे, कुठेतरी तुम्हाला वाटतं आहे की कम्युनिकेशनचा मुद्दा येतो आहे किंवा कुठेतरी त्या गोष्टीला इन्सल्टिंग फील होत आहे एकमेकाला, गो फॉर द क्लॅरिटी. क्लिअर कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट देअर. कारण तिथे तुम्हाला नातं जपायची, सांभाळायची फार भीती नाही आहे. ओके, म्हणजे नातं सांभाळायचं नाही असं नाही, पण तेवढी तुम्हाला मुभा आहे तिथे, राईट. सो क्लॅरिटी ठेवा. लग्नानंतर हीच क्लॅरिटी जर हवी असेल तर त्याला इफेक्टिव्ह कम्युनिकेशन पाहिजे, ना की ओपन कम्युनिकेशन. सो 2 मुद्दे आले क्लॅरिटी घ्यायला. ओपन कम्युनिकेशन लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, याचा फरक असा पडतो. ओपन कम्युनिकेशनमध्ये जे काही वाटतं आहे ते बोला, जे काही मनात येत आहे ते विचारा. भीती नाही आहे, इन्सिक्युरिटी कुठलीच नाही आहे. त्याच्याकडनं तिच्याकडनं जे काही आन्सर येईल ते पचवायची आपली ताकद वाढवा फक्त. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे मनात येईल ते बोललं. जर का इनिशियली तर आपलं बॉन्डिंगच झालं नाही अजून, किंवा नातं अजून, किंवा संसार आपला थाटला गेला नाही अजून, त्याचा बेस नाही बनवला आहे आपण अजून, तर त्यामध्ये शब्द कुठले वापरायचे ह्याचा चॉईस ठेवा. आता हेच इफेक्टिव्ह कम्युनिकेशन काही जण रिलेशनशिपमध्ये पण वापरतात, कारण ते रिलेशनशिपला सिरियस पकडतात आणि त्यांना लिव्ह इनमध्येच राहायचं असतं. दॅट इज अ प्लस पॉईंट. सो जितकं तुम्ही इफेक्टिव्हली बोलाल तितकं तुम्हाला क्लॅरिटी तर येईल, पण तुम्ही बॉन्डिंग पण वाढवाल तुमच्या पार्टनरबरोबर. त्याला हर्ट करून नाही बोलणार. ठीक आहे, एवढीच फक्त गोष्ट आहे. सेकंड थिंग इज ट्रान्सपरन्सी ठेवा. इनिशियली तुमच्या स्वभावातली, तुमच्या हॅबिट्समधली, पण खूप इम्पॉर्टंटली घरातल्या गोष्टी आणि फायनान्स ह्यातली ट्रान्सपरन्सी लग्नाच्या आधी ठेवायची नाही आहे. म्हणजे आईवडिलांचा स्वभाव असा आहे, त्यांच्यात ही भांडणं झाली, आम्ही काकांबरोबर हे भांडण केलेलं, किंवा जमिनीचे मुद्दे असे आहेत, किंवा प्रॉपर्टीबद्दल हे इश्यूज आहेत. दीज आर नॉट द थिंग्स टू बी डिस्कस्ड इनिशियली वेन यू आर इन अ रिलेशनशिप. ओके, कारण तुमचं अजून किती तो तुझ्यासाठी आणि तू त्याच्यासाठी आहे हेच माहिती नाही. न ओळखता किंवा ते बिल्ड न होता सुद्धा तुम्ही जर का हे घेतलं तर ह्याला काही
अर्थ नाही आहे. व्हेअरॅज लग्नानंतर म्हणजे इमिजिएटली तुम्ही हे सगळं सांगाल का? नाही. थोडा फेज गेल्यानंतर तुम्हाला दिसतं आहे की तुम्ही थोडेसे कनेक्ट होता. मे बी दिवसातली 15 मिनटं अर्धा तास क्वालिटी टाईम काढताय म्हणजे तुम्ही सांभाळता एकमेकांना. देन हळूहळू तुम्ही घरातल्यांबद्दल सांगू शकता. आईचा स्वभाव असा आहे, एकदा हा असा इन्सिडेंट झालेला. कारण एवढ्या साध्या गोष्टींवरनं सुद्धा खटके उडालेले आहेत आणि लग्न तुटलेली आहेत. सो हे सोल्युशन तुम्हाला स्वतःला जागरूकपणे करायचं आहे. करेक्ट. सुरुवातीलाच बॉम्ब नाही फोडायचं आहे. आपला फायनान्स किती आहे एवढं सगळं इमिजिएटली आपण आपल्या पार्टनरला नाही सांगायचं आहे. का नाही सांगायचं आहे? ट्रान्सपरन्सी नको का? पण ओव्हर ट्रान्सपरन्सी इज अ थ्रेट ॲक्च्युली. कारण ते तुमच्याचवरती बुमरँग म्हणून येणार आहे ना. हळूहळू सांगा की मी लपवा असं नाही म्हणत आहे, पण लगेच रिव्हील नका करू. दॅट इज अ प्रिकॉशन. ती घ्यायला पाहिजे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा येतो की अंडरस्टँडिंग म्हणजे एक्सपेक्टेशनच्या आपण ज्या अंडरस्टँडिंग आणि ॲक्सेप्टन्सच्या आपण ज्या अपेक्षा करतो ह्या अपेक्षा आधी असणं खूप चांगलं. अपेक्षा असायलाच पाहिजेत म्हणजे. पण लग्नानंतर ह्या अपेक्षांची मात्रा थोडी कमी होऊन ॲक्सेप्टन्स वाढतोय का इथे कल गेला पाहिजे. अनेक जण या गोष्टींमुळे नात्यापासून दूर पळायचा प्रयत्न करतात. पण हे खरंच सोल्युशन आहे का? आणि नात्याचं महत्त्व किती आहे आयुष्यामध्ये? नाही आपल्या एक्सपेक्टेशनप्रमाणे होत आहे किंवा नातं नाही सुधरत आहे किंवा त्या गोष्टी नाही जमत आहेत तर त्यापासून वेगळं होणं हे एकमेव पर्याय कसा असेल? म्हणजे ब्रेकअप किंवा डिवोर्स म्हणजे इंडिपेंडन्स नाही ना. करेक्ट. हे नाही तर ते हे नाही होऊ शकत. नाही. डिवोर्स इज नॉट द इंडिपेंडन्स. दे फील दॅट नाउ इट इज इवन विमेन ऑल्सो दे आर टेकिंग द डेफिनेशन ऑफ विमेन एम्पॉवरमेंट सो कॉल्ड इन अ व्हेरी डिफरंट वे की नवऱ्याने घरातली कामं करणं म्हणजे विमेन एम्पॉवरमेंट कशी असू शकेल? त्यांनी माझी पर्स पकडणं म्हणजे विमेन एम्पॉवरमेंट कशी असू शकेल? म्हणजे कुठेतरी आपण स्वतःला आधी तयार करणं गरजेचं आहे आपल्या गोष्टीतनं क्लॅरिटी येण्यासाठी. विमेन एम्पॉवरमेंट डेफिनेटली असावी, पण त्यासाठी त्याला डिमीन करायची गरजच नाही आहे. राईट. सो मुद्दा इथे असा येतो डिवोर्स इज नॉट द अल्टिमेट सोल्युशन फॉर दॅट. अँड इफ यू रिअली फील की हे खूप टॉक्सिक हो नाही मला खूप जास्त त्रास होतो आहे कुठेच काही नाही होत आहे इवन एक्सपर्टकडे जाऊन सुद्धा अंडरलाईन दिसा एक्सपर्टकडे जाऊन सुद्धा तुम्हाला सोल्युशन नाही मिळत आहे आणि तुम्ही तेवढे कपेबल नाही आहात प्लीज कम आउट ऑफ इट. जस्ट नवरा मला समजून घेत नाही म्हणून डिवोर्स फाईल करणारेही मी बघितलेत आणि मग त्याच्या नवऱ्यांनी माझ्याकडे रीच आउट करून मग ते त्या गोष्टी बदलल्यात टू सम एक्सटेंट डेफिनेटली. ओके. सो डिवोर्स इज नॉट द इंडिपेंडन्स. इंडिपेंडन्सचा मुद्दा असा आहे की तुम्ही स्वतःवर डिपेंड असता तेव्हा तुम्ही इंडिपेंडंट होता आणि स्वतःवर डिपेंड राहायला तुमच्यात तेवढी ताकद तर डेव्हलप करा. तुम्ही स्वतः हील झालेले नाही आहात बॉस. हां. तुम्ही स्वतः तुमचे पास्ट ट्रॉमाज आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही बोटं दाखवत आहे की बाबा हा असा आहे किंवा ही अशी आहे हिला कळत नाही त्याला कळत नाही जे काय असेल आपल्या पार्टनरला. व्हॉट अबाउट यू युअर सेल्फ? सो यू इवन रिप्लेस द पार्टनर स्टील यू रिमेन द सेम. असे कितीतरी म्हणजे सिंगल्स आहेत ज्यांनी रीच आउट केलेलं आहे की डिवोर्स झाला आहे आता मी 2 वर्ष झाली रिलेशनशिपमध्ये तरी मला तोच प्रॉब्लेम येतोय. बाई ग तू ते सोल्युशन तेव्हाच करायला हवं. इंट्रोस्पेक्शन न करता फक्त खापर फोडण्यासाठी वेगळी माती. ॲब्सोल्युटली. ओके ताई, हा खूप क्लिष्ट मुद्दा होता डेटिंग, रिलेशनशिप, मॅरेज, पोस्ट मॅरेज आणि काही काही टर्म्स तर मला नवीन पण होते. आत्ता मला खूप क्लॅरिटी आली हे बघून ऐकून आणि आय होप सगळ्या आमच्या व्ह्युअर्सला पण क्लॅरिटी आलीच असेल. फर्स्ट मिलेनियल रिलेशनशिप आणि मॅरेज कोच यांच्याशी आपण आता लीनाताईशी गप्पा मारल्या आहेत. विषय असा आहे की नात्याचं महत्त्व किती आपल्या आयुष्यामध्ये. नाती जर खूप एक्सटेंडपर्यंत उगाच जर ताणली जात असली तर कुठे थांबावं हे सुद्धा ताईने सांगितलं आणि नातं सुरू करतानाच काय काय बघावं हे सुद्धा ताईने सांगितलं. ताई खूप मजा आली दिवशी गप्पा मारून. थँक्यू सो मच. आपण पुन्हा भेटूया कधीतरी. तुम्हालाही हा एपिसोड कसा वाटला नक्की सांगा. कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करा आणि भेटूया वैचारिक गप्पाच्या पुढच्या भागापर्यंत. तोपर्यंत धन्यवाद.